एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर येस, इट्स अ न्यू डे अँड इट्स अ गुड डे, हॅपी डे. आय एम सो मच हॅपी टुडे. असं काही नाही, मी दररोजच हॅप्पी असते. असं काय माझ्या आयुष्यात नाराज होण्यासारखं काही नाही आहे. तर आता झाली माझी मॉर्निंग, झाली, जिमला जाऊन आले, ब्रेकफास्ट झाला, सर्व झालं. आंघोळ वगैरे करून आता बसले होते. म्हणलं ब्लॉग स्टार्ट करू आणि आता डेली ब्लॉग टाकायचा आहे, सो त्यामुळे मला करावंच लागेल. आणि आता झाले, आंघोळ झाले, फ्रेश वगैरे होते. स्किन केअर नाही काहीच आता सध्या तरी, फक्त मॉइश्चरायझर आणि 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 काय सिरम एवढंच लावायचं आहे. बाकी स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. जॉबचं ऑफिसचं काम चालू होण्याच्या अगोदर पीठ वगैरे भिजवून ठेवते, म्हणजे दुपारी भूक लागली की पटकन फटाफट बनवून घेता येतं. सो भाजी वगैरे कट करून ठेवते, म्हणजे गरम गरम बनवून गरम गरम खाता येईल. तर आजचं असं अपडेट आहे सर्व काही. आणि आता जाते मी, स्किन केअर करून घेते, जरा अवतार नीट करून मग बसते कामाला. नाहीतर कोणी जर कॅमेरा ऑन करायला चालू केलं, करायला सांगितलं तर पण माझा पोपट व्हायचा. सो चलो, मला आपल्या प्लांट्स कुठपर्यंत आलेत, कसे कसे ग्रो झालेत दाखवते. इकडे बघा, याच्यामध्ये इथं हे जे आहे ते कोथिंबीरचं आहे. ते आता इतकं एकच आलं ह्या सर्वामधलं, आणि हे मी वरून टाकलं होते ते तर सडून गेलेत. माहीत नाही आता मध्ये कसं येणार आहे काय, मला काही आता वाटत नाही. पण असं पण वाटतं की ह्याच्यावर मी मातीची लेअर जास्त टाकली होती, तर ते वर यायला वेळ लागेल. बाकी ह्याच्यामध्ये हे एक आणि इकडे हे 3 असे दिसत आहेत मला. आणि मेन म्हणजे मेथी बघा कसली भारी आली. ग्रीन ग्रीन एवढं भारी वाटेल ना बघायला. आणि मी तर आता सध्या उठल्याबरोबर अगोदर इकडे येते आणि हे बघायला हे बघत बसते, म्हणजे एवढं फ्रेश वाटतं ह्याला बघून ना. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वतः उगवलंय, ती एक हॅपीनेस वेगळीच वाटते. तर तिकडे ह्या दोन्हीमध्ये मेथीच आहे. एक भाजी होईल वाटतंय आणि ती रिकामीच आहे कुंडी सध्या. आणि तिकडे तर कढीपत्ता, मिरची बाकी वाळत आली आहे. तर बघू मिरचीचं रोप आणते बाहेरून की कसं. हे बघा असं आता आहे हे 2, तर अजून मला काहीच प्रोग्रेसमध्ये दिसत नाही आहे. मेन मला कोथिंबीरच पाहिजे होती, पण कोथिंबीरचीच ही हालत आहे. आणि बाकी मेथी ही बघा, मेथी खूप सुंदर आली यार. बघत बसा वाटते. तुम्हाला ते दाखवत बसले आणि इकडे दूध उतू गेलं असतं. ए बाहेर नको येऊ. वाचला. बच गया बच गया बच गया. बघा ना यार, मी सकाळीच मेथीला बघितलं होतं, तेव्हा एवढी चांगली होती, एवढं सगळं चांगलं होतं ना. आणि आता बहुतेक ह्याच्यावर कावळा येऊन गेलाय. कावळ्यानं काहीतरी विचकलं ह्याच्यातलं, सगळी माझी मेथी खराब झाली. काय करू आता. आणि जी तुळस आहे ती आपली हवेत अडकवलेली आहे. सो ती तसं नसायला पाहिजे म्हणे. आमचे ऑनर आले होते, त्यांनी सांगितलं, तर त्यांनी ही फळी आणून दिली आहे. तर मी आता ही त्याच्या खाली लावणार आहे. अशी लावली आता तुळस, मस्त वर आल्हाद पडणार पण नाही आणि सपोर्ट पण राहील. सो मस्त पैकी आता.
नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन, माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग, फ्युलोक्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन, ऋतुजा म्हणजे content scene. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचे हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मध्ये गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा आगे लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. सकाळची वेळ, भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात. ओळखतीची सपनांची वाट, डंबू ऋतुजा तिच्याच्यात खास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. क्षण क्षण ती जपते सगळ्या गोष्टींना मान. ऋतुजा डंबू तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास. गोड बोलणं तिच्या हसला जातं, डंबू ऋतुजा तिचं जग फुलतं. तिच्या डोळ्यात चमक. झाला स्वयंपाक झाला. एवढं जास्त थकले मी, कारण संध्याकाळच्या पण चपात्या आताच बनवून ठेवल्या आणि एवढं उभा राहून माझे पाय खूप दुखतात. आता पटकन जेवण करून परत काम आहे. अशी भाजी मी पहिल्यांदा बनवली भेंडीची आणि खरंच खूप भारी झाली. हो गाईज, झालं काम सर्व. ऑफिसचं पण झालं, घरातलं पण झालं. खूप कंटाळा आला आता. बरं आहे आता तेवढं तरी माझं जायचा यायचा वेळ वाचतोय म्हणून काय वाटत नाहीये. नाहीतर अगोदर मी खूप थकून जात होते, खूप जास्त. आणि आता माझं वजन पण वाढल्यासारखं वाटायलंय 2 दिवसामध्ये. असं काय नाही. आणि बघा ना, जिममुळं कसं पूर्ण गरमी अशी बाहेर येते. ठीक आहे,
येऊ द्या, स्टार्टिंगला ते येईल आणि मग नंतर फेस क्लिअर होईल. मला बऱ्याच जणांनी काल कमेंट्समध्ये सांगितलं की असं होत असतं स्टार्टिंगला, सो होईल. आणि आज तर खूप जास्त काम होतं. मला तर आता असं वाटतंय, म्हणजे मी जेव्हा वर्क फ्रॉम होमची अनाऊन्समेंट केली होती, मी चालू केलं म्हणून, तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुला आत्ता चांगलं वाटतंय, घरून आहे, पण नंतर तुला खूप जास्त वाटेल की नाही ठीक होतं बाहेरचंच. आणि आज मला आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच वाटतंय की चांगलं होतं तेच. कारण कसं आता हे कंटिन्यू लॅपटॉप समोर बसावं लागतं, त्यामुळे. आणि आता मला बहुतेक सेटअप करावं लागेल एखाद्या कोपऱ्यामध्ये टेबल वगैरे घेऊन, पाटीला पण चांगलं. तसं इथं सोफ्यावर असं कम्फर्टेबल येतं बसता, पण कसं एकदम असं चेअर टेबलवर बसून काम करायला वेगळंच असतं, सो ते चांगलं वाटेल आणि हेल्प सपोर्ट पण राहील बॅकला. त्यामुळे तर असं चालू आहे आता घरून जॉब करणं. मे बी अजून 5-6 दिवसांनी मला ऑफिसमध्ये जाऊन करावं लागेल. बोलवलं त्यांनी, यावं लागेल म्हणे 1-2 वेळेस. कारण माझा अगोदरचा जो एक्सपिरियन्स होता त्याच्या बेसिसवरचं जे काही चालू होतं ते आता मी सध्या त्याचमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये थोडं आणखीन आता नवीन कंपनी आहे, त्यांना आणखीन वेगळं काही काम लागतं, सो त्यांना त्या रिलेटेड पाहिजे. मग मला त्याची थोडीफार ट्रेनिंग देणार आहेत ते 2-3 दिवस. सो तिकडे बोलवलं मला, या ऑफिसमध्ये येऊन जा म्हणलेत, तिकडे पण जावं लागेल. तसं तर माझी बाहेर जायची इच्छा नाही आहे, कारण मला ना असं कम्फर्ट लाईफ जगायला आवडते आणि माझा कम्फर्ट माझ्या घरामध्येच आहे. मला कोणामध्ये जायला आवडत नाही, काय नाही. आपलं आपलं काम भलं, आपण भलं, आपलं जे काही चालू आहे ते चांगलं आहे असं वाटतं. आणि मी बाहेर पण कधी गेले, म्हणजे आता माझा जॉब होता आधीचा, तिकडे पण मी मोजकेच लोकांना बोलणं वगैरे असंच राहत होते. आणि आता तर काही संबंधच येत नाही. आता झालेत माझे तरी इकडचे पण 2-3 कधी ओळखीचे झालेत, त्यांना बघू, त्यांनाच कॉन्टॅक्ट करेल आणि त्यांनाच गेल्यावर भेटेल मी. आणि खूप छान वाटते, नवीन जॉब, नवीन सर्व, घर पण नवीन, सेटअप नवीन, सर्व काही खूप भारी वाटतंय. चला आता किचन तसंच ठेवलं होतं मी, स्वयंपाक केला पटकन आणि जेवण केलं आणि किचन तसंच, कचरा वगैरे तसाच आहे, सो मी ते सर्व करते, क्लीन करते, भांडे पण घासून घेते. चपात्या मी दुपारीच बनवल्या, त्याच्यामुळं आता मला संध्याकाळचं टेन्शन नाही. काहीतरी भाजी बनवते, नाहीतर दही आणून दही चटणी असं काहीतरी खाते. तसं मला ठेचा खावा वाटतोय, बघा हे कसं झालं, तसं मला ठेचा खावा वाटतोय, सो ठेचा बनवायचा प्लॅन चालू आहे, बघू पण काय होतं. आणि आज मला प्लॅनिंग करायची आहे नेक्स्ट मंथची. आज 20च तारीख आहे, पण जे आता कॉन्टेंट तुमच्यासाठी आणायचं आहे त्याची प्लॅनिंग करायची आहे. आणि नेक्स्ट मंथ पण काय काय प्लॅन करायचे ते पण. आणि आता पाऊस तर काही नाही आहे, आणि मला नाही वाटत आता पावसाळा येईल. आणि मागच्या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही माझ्या अगोदरपासून सबस्क्रायबर असाल तर मी मागच्या पावसाळ्यामध्ये खूप जास्त फिरले होते संभाजीनगरमध्ये, सर्व हिडन प्लेसेस वगैरे. तसंच मला आता पुण्यामध्ये सुद्धा फिरायचं आहे, सो आता प्रत्येक संडे धरून चालू करेल मी. आजच्या व्हिडिओमध्ये मला बरेच जण विचारत होते खत कोणता वापरते वगैरे, तर हा आहे संजीवनी वर्मी कंपोस्ट, हॅब ऑर्गॅनिक्स आहे. माहित नाही मला हे म्हणजे कुठं भेटेल काय, मी ज्या नर्सरीमधून प्लांट्स आणलेत माझे सर्व, तिथंच मला हा दिसला होता, म्हणून म्हणलं घेऊन जाऊ 2 पॉकेट, लागेल तेव्हा लागेल. तर हा सध्या मी दिलाय, आता 15 दिवस झाले मी प्लांट्स आणून, सो 15 दिवसानंतर दिलाय. तर आता चांगले अजून प्लांट्स, म्हणजे गुलाबाचे झाडं मेन म्हणजे छान झालेत, बाकीचं तर काय, बाकीचे चांगलेच होते. तर हा आहे. बाकी तुम्ही कुठल्याही नर्सरीमध्ये गेलात तर त्यांच्याकडे जे आहे ते तुम्हाला देतील. कधी स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या मोजचं साधंपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या अवलोकनामध्ये नावा. क्षण
झालं सर्व काम. आता एवढा जास्त मला थकल्यासारखं होईल ना. अरे यार, हो दम लागला मला आता. तरी आज मी झाडून वगैरे नाही काढलं. बेड पण तसाच आहे, ब्लँकेट वगैरे तसंच आहे. पण मला आता थोडीशी ताप पण वाटतेय. पण मला क्लिनिंग नाही केल्याशिवाय बसू पण वाटत नाही. जाऊ द्या, पण आता 6:30 वाजलेत. आता काही मी करत नाही. आता फक्त मला एडिटिंग वगैरे करायची आहे आणि मला बाकीचं पण प्लॅन करायचं आहे. सो मी ते करते, तुम्हाला पण दाखवते. सर्व महिन्याचा एक्सपेन्स वगैरे सर्व काही लिहायचं आहे. तर चला बघू, तुम्हाला पण दाखवते. सो गाईज, असा होता माझा आजचा दिवस, सॅटरडे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपली सिरीज चालू होणार आहे. सो प्लीज सजेशन्स देत राहा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल. आणि तशी तर आपली मिनी ब्लॉग सिरीज चालू होणार आहे, पण तुम्हाला जे डिटेलमध्ये सांगावं लागेल मला ते सर्व मी लॉंग ब्लॉगमध्ये सुद्धा कव्हर करणार आहे. सो कमेंटमध्ये मला सजेशन्स देऊन ठेवा. मी नक्कीच त्यावर तुमच्या क्वेश्चन्सवरचे आन्सर तुम्हाला नक्कीच देईल. सो चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.